नमस्कार मित्रांनो, पोलीस भरती JKGS मध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज काही महत्त्वाचे भूगोलचे काही क्वेश्चन बघूया. बघा, तालुके आणि जिल्हे बघा कोणते कोणते आहेत बघा. कर्जत तालुके आहे कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत बघा. बघा कोणते आहे. रायगड आणि अहमदनगर. कर्जत हे तालुका रायगड आणि अहमदनगर दोन जिल्ह्यामध्ये आहे. कळंब तालुका कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. कळंब हा तालुका उस्मानाबाद आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. कळंब हा तालुका उस्मानाबाद आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. खेड तालुका कुठे कुठे आहे. खेड तालुका हा पुणे आणि रत्नागिरीमध्ये आहे. पुणे आणि रत्नागिरीमध्ये खेड तालुका आहे. शिरूर तालुका कोणता आहे. शिरूर तालुका हा पुणे आणि बीडमध्ये हे शिरूर तालुका आहे. नांदगाव तालुका कुठे आहे. हे अमरावती आणि नाशिक या ठिकाणी आहे. नांदगाव तालुका हे अमरावती आणि नाशिक या ठिकाणी आहे. सेलू हे कुठे आहे. वर्धा आणि परभणी आहे. वर्धा आणि परभणी या ठिकाणी आहे. बघा मित्रांनो, डबल एक बार बघा. कर्जत हे रायगड आणि अहमदनगर या ठिकाणी. कळंब उस्मानाबाद आणि यवतमाळ या ठिकाणी. खेड कुठे आहे. पुणे आणि रत्नागिरी ठिकाणी. पुणे आणि रत्नागिरी ठिकाणी खेड हे आहे. शिरूर या ठिकाणी कोणते काय आहे. पुणे आणि बीड आहे. पुणे आणि बीड. नांदगाव हे तालुका कुठे आहे. अमरावती आणि नाशिक. नाशिक आणि या ठिकाणी आहे. शिरूर हे कुठे आहे. शिरूर कुठे आहे. पुणे आणि बीडमध्ये आहे. नांदगाव कुठे आहे. अमरावती आणि नाशिक. सेलू हे कुठे आहे. सेलू हे वर्धा आणि परभणीमध्ये हे सेलू तालुका आहे. कारंजा तालुका कुठे आहे. वर्धा आणि वाशिम या ठिकाणी कारंजा तालुका आहे. मालेगाव कुठे आहे. हे नाशिक आणि वाशिम या ठिकाणी आहे. बघा मित्रांनो, जिल्ह्यातील सारख्याच उच्चाराचे तालुके बघा कोणते कोणते आहेत. परभणीमध्ये कोणते आहे. हे पाथरी आहे. पाथरी तालुका आहे परभणीमध्ये आहे. आणि पाथडी कुठे आहे. हे अहमदनगरमध्ये आहे. पाथरी हे परभणी या ठिकाणी, पाथडी हे अहमदनगर या ठिकाणी. बुलढाणा या कुठे आहे. हे शेगाव हे कुठे आहे. बुलढाणामध्ये आहे. आणि शेवगाव हे कुठे आहे. अहमदनगरमध्ये आहे. भोकर कुठे आहे. हे नांदेडमध्ये आहे. आणि भोकरदन कुठे आहे. हे जालनामध्ये आहे. जालनामध्ये भोकरदन हे जालना या ठिकाणी आणि भोकर हे नांदेड या ठिकाणी. पातूर कुठे आहे. पातूर हे अकोला जिल्ह्यामध्ये आहे. पातूर हे अकोला जिल्ह्यामध्ये. आणि परतुरी कुठे आहे. हे जालना जिल्ह्यामध्ये आहे. परतूर हे जालना जिल्ह्यामध्ये. पातूर हे कुठे आहे. हे अकोला जिल्ह्यामध्ये आहे. सोनपेठ कुठे आहे. सोनपेठ हे परभणी जिल्ह्यामध्ये आहे. आणि पेठ कुठे आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. पेठ हे नाशिक जिल्ह्यामध्ये आणि सोनपेठ हे परभणी जिल्ह्यामध्ये. देवळी तालुका कुठे आहे. देवळी तालुका हा वर्धा या ठिकाणी आहे. देवळा तालुका कुठे आहे. देवळा हे तालुका नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. आणि उमरखेड तालुका कुठे आहे. उमरखेड तालुका हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. उमरखेड तालुका हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. उमरेड तालुका कुठे आहे. हे नागपूर या ठिकाणी आहे. हिंगणघाट कुठे आहे. हे वर्धा या ठिकाणी आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. हिंगणा तालुका कुठे आहे. हिंगणा तालुका आहे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. मोखाडा तालुका कुठे आहे. मोखाडा हे पालघर जिल्ह्यामध्ये मोखाडा तालुका आहे. आणि मोताळा कुठे आहे. मोताळा हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. मोताळा हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. तर मित्रांनो, लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करत चला. मित्रांनो, 16 तालुके कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत. 16 तालुके हे यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यामध्ये आहेत. यवतमाळ आणि नांदेड हे यांची दोघांची बाउंड्री टच आहे. कोणते कुठे आहे 16 तालुक्यामध्ये. यवतमाळ आणि नांदेड म्हणजे येना हे शॉर्ट ट्रिक आहे. 15 तालुके असणारे जिल्हे कोणते कोणते आहेत बघा मित्रांनो. कोणते आहेत. राज म्हणजे रायगड, जळगाव, नाशिक, चंद्रपूर हे 15 जिल्हे आहेत. 15 जिल्हे असणारे 4 जिल्हे कोणते कोणते. रायगड, जळगाव, नाशिक आणि चंद्रपूर हे 4 जिल्हे आहेत. अन्नपूर्णा याची शॉर्ट ट्रिक आहे. 14 जिल्हे असलेले बघा कोणते कोणते आहे. अहमदनगर, अमरावती, पुणे, नागपूर. लक्षात मित्रांनो, बघा 14 जिल्हे असले कोणते कोणते आहेत. अहमदनगर, अमरावती, पुणे आणि नागपूर हे आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. हे पण बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकच असा जिल्हा आहे की त्या 13 जिल्हे आहेत. 13 तालुके आहेत. 12 तालुके असणारे जिल्हे कोणते कोणते आहेत. कोल्हापूर आणि गडचिरोली. बघा 12 वाजता गडावर कोल्हे भुंकत आहेत. 12 वाजता गडावर कोल्हे भुंकत आहेत म्हणजे त्याची शॉर्ट ट्रिक आहे. 12 जिल्हे असलेले कोल्हापूर आणि गडचिरोली. सगळ्यात कमी म्हणलं तर कोणते जिल्हे आहेत आता. हे मुंबई शहर एक पण नाहीत. आणि सगळ्यात जिल्ह्यामध्ये म्हणलं धुळे आहे. धुळे जिल्ह्यात किती आहेत. एकूण 4 तालुके आहेत.
धुळे जिल्ह्यामध्ये। दुपारच्या 4 वाजता धुळीचे चक्रीवादळ आले, तर हे शॉर्ट ट्रिक लक्षात होत्या मित्रांनो। प्रशासकीय विभाग बघा मित्रांनो, प्रशासकीय विभाग आपल्या महाराष्ट्रात एकूण किती आहेत? एकूण 6 आहेत। 6 प्रशासकीय विभाग एकूण 6 आहेत। 6 औरंगाबाद विभागामध्ये एकूण किती तालुके आहेत? औरंगाबाद विभागामध्ये एकूण 76 तालुके आहेत। 76 तालुके। जिल्हे किती आहेत? एकूण 8 जिल्हे आहेत। 8 जिल्हे आहेत। किती एकूण जिल्हे किती आहेत? 8 जिल्हे आहेत। 8 कोणते कोणते आहेत? औरंगाबाद, नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी, जालना, बीड, उस्मानाबाद। लक्षात घ्या मित्रांनो हे पण। औरंगाबादमध्ये एकूण 76 तालुके आणि 8 जिल्हे। नागपूर जे विभागामध्ये एकूण किती तालुके आहेत? एकूण 64 तालुके आहेत। 64 तालुके। एकूण किती जिल्हे आहेत? एकूण 6 जिल्हे आहेत। 6 कोणते कोणते आहेत? नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा। एकूण हे 6 जिल्हे आहेत। 6 जिल्हे नागपूर विभागामध्ये। आणि पुणे विभागात एकूण तालुके किती आहेत? 58 तालुके आहेत। 58 तालुके। जिल्हे किती आहेत? एकूण 5 जिल्हे आहेत। 5 जिल्हे कोणते कोणते आहेत? पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर। लक्षात होतं मित्रांनो हे पण। पुणे विभागात एकूण 58 तालुके, 5 जिल्हे। अमरावती विभागामध्ये तर एकूण 76 तालुके, 56 तालुके आणि 5 जिल्हे। 5 जिल्हे आहेत। अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, अकोला आणि वाशिम या ठिकाणी अमरावती विभागामध्ये एकूण 56 तालुके आणि 5 जिल्हे आहेत। आणि नाशिक विभागात एकूण किती जिल्हे आहेत? एकूण 5 जिल्हे आहेत आणि 54 तालुके आहेत। 54 तालुके कोणते कोणते जिल्हे आहेत त्याच्यामध्ये? नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहमदनगर असे 5 जिल्हे आहेत। 5 जिल्हे। आणि कोकण विभागात एकूण जिल्हे किती आहेत? एकूण 7 जिल्हे आहेत। 7 जिल्हे कोणते कोणते तालुके आहेत? 50 तालुके आहेत। आणि एकूण जिल्हे किती आहेत? एकूण 7 जिल्हे कोणते कोणते आहेत? मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर असे 7 जिल्हे आहेत। 7 जिल्हे आहेत। बघा मित्रांनो, क्षेत्रफळानुसार प्रशासकीय विभाग आहे त्याच्यामध्ये क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे आणि क्षेत्रफळानुसार सर्वात लहान जिल्हा कोणता कोणता? बघा मित्रांनो, औरंगाबाद विभागामध्ये सगळ्यात मोठा जिल्हा म्हणलं तर बीड जिल्हा आहे। बीड जिल्हा। सगळ्यात लहान म्हणलं तर हिंगोली जिल्हा आहे। हिंगोली जिल्हा औरंगाबाद विभागामध्ये। आणि नाशिक विभागामध्ये सगळ्यात मोठा जिल्हा म्हणलं तर अहमदनगर जिल्हा आहे। अहमदनगर जिल्हा आहे। आणि सगळ्यात लहान म्हणलं तर नंदुरबार जिल्हा आहे। नंदुरबार जिल्हा आहे। आणि पुणे विभागात सर्वात मोठा जिल्हा म्हणलं तर पुणे जिल्हाच आहे। पुणे जिल्हा आहे। आणि सगळ्यात लहान म्हणलं तर कोल्हापूर जिल्हा आहे। कोल्हापूर जिल्हा आहे। आणि नागपूर विभागात सगळ्यात मोठा जिल्हा म्हणलं तर गडचिरोली जिल्हा आहे। गडचिरोली जिल्हा। आणि सगळ्यात लहान म्हणलं तर भंडारा जिल्हा आहे। भंडारा जिल्हा आहे। अमरावती विभागामध्ये सगळ्यात मोठा जिल्हा म्हणलं तर यवतमाळ जिल्हा आहे। यवतमाळ जिल्हा। सगळ्यात लहान म्हणलं तर वाशिम जिल्हा आहे। वाशिम जिल्हा। कोकण विभागामध्ये सगळ्यात मोठा जिल्हा म्हणलं तर रत्नागिरी जिल्हा आहे। रत्नागिरी जिल्हा। सगळ्यात लहान म्हणलं तर मुंबई शहर। मुंबई शहर हे सगळ्यात लहान जिल्हा आहे। आणि सगळ्यात मोठा म्हणलं तर रत्नागिरी जिल्हा। मित्रांनो, प्रादेशिक विभाग बघा मित्रांनो कोणते कोणते? एकूण 5 प्रादेशिक विभाग आहेत। कोणते कोणते आहेत? विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि खानदेश। विदर्भामध्ये एकूण जिल्हे किती आहेत? एकूण 11 जिल्हे आहेत। 11 जिल्हे। त्याच्यामध्ये नागपूर आणि अमरावती दोन विभाग मिळून हे विदर्भ तयार झालेले आहे। प्रादेशिक विभाग। विदर्भामध्ये एकूण तालुके किती आहेत? 120 तालुके आहेत। 120 तालुके आहेत। आणि पश्चिम महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती आहेत? किती जिल्हे मित्रांनो? पश्चिम महाराष्ट्रात एकूण 7 जिल्हे आहेत। 7 जिल्हे। आणि तालुके किती आहेत? एकूण 87 तालुके आहेत। 87 तालुके आहेत। आणि महाराष्ट्रामध्ये 8 जिल्हे आहेत आणि 76 तालुके आहेत। 76 तालुके आहेत। कोकण विभागामध्ये एकूण 7 जिल्हे आहेत आणि 50 तालुके आहेत। 50 तालुके आहेत। खानदेशामध्ये 3 जिल्हे आणि 25 जिल्हे आहेत। लक्षात होता मित्रांनो हे पण। मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापना केलेल्या संस्था आणि महाविद्यालय आणि वृत्तपत्र यांनी कोणते कोणते सुरू केले आणि केव्हा केले त्याची इसवी सन बघूया। बघा मित्रांनो, मूक नायक हे वृत्तपत्र कधी सुरू करण्यात आले होते? बाबासाहेबांनी कधी सुरू केले होते? 1920 ला सुरू केले। 1920 ला हे मूक नायक हे सुरू केले होते। आणि बहिष्कृत हितकर्णी सभा ही 1924 ला यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापना केली होती। केव्हा केली होती? 1924 ला बहिष्कृत हितकर्णी सभा। आणि बहिष्कृत भारत सुरू कधी केली होती? 1927 ला। 1927 ला बहिष्कृत भारत ही सुरू संस्था स्थापन केली होती। समता समाज संघ यांनी केव्हा स्थापना केली होती? 1927 ला। कोणी सुरू केली होती?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केली होती. समता पाक्षिक कधी सुरू करण्यात आली होती? 1928ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समता हे पाक्षिक सुरू केले होते. आणि जनता हे साप्ताहिक कधी सुरू करण्यात आली होती? हे 1930ला जनता हे 1930ला सुरू करण्यात आले होते. समता म्हणत 1928ला, जनता म्हणत 1930ला. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केव्हा स्थापना केली होती? 1936ला स्वतंत्र मजूर पक्षाची यांनी स्थापना केली होती. भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशन यांची स्थापना केव्हा केली होती? 1942ला यांनी स्थापना केली होती. कोणी केली होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1945ला यांनी स्थापना केली होती बाबासाहेबांनी. सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना 1947ला यांनी स्थापना केली होती. 1947ला यांनी स्थापना केली होती. मिलिंद महाविद्यालय त्याची स्थापना केव्हा केली होती? 1950ला मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली होती. भारतीय बौद्ध महासभा याची स्थापना 1951ला बाबासाहेबांनी सुरू केली होती. जनता हा प्रबुद्ध भारत याचे नाव बदलून जनताचे काय केले होते? प्रबुद्ध भारत 1956ला केले होते. 1956ला बाबासाहेबांनी केले होते. मित्रांनो, 2024ला जेवढे इलेक्शन झाले तर ज्यांचे मुख्यमंत्री बघूया. बघा कोणते कोणते आहेत ते. ओडिसाचे मुख्यमंत्री कोण आहेत? मोहन चरण माझी हे बीजेपीचे मुख्यमंत्री बनलेले आहेत. आणि आंध्र प्रदेशचे कोण आहेत? चंद्रबाबू नायडू हे आंध्र प्रदेशचे हे सीएम झाले. हरियाणाचे सीएम कोण आहेत? नायब सिंह सैनी हे हरियाणाचे सीएम झाले आहेत. झारखंडचे सीएम कोण आहेत? चंपाई सोरेन हे झारखंडचे सीएम झाले आहेत. तेलंगणाचे सीएम कोणते आहेत? रेवंत रेड्डी तेलंगणाचे सीएम हे रेवंत रेड्डी आहेत. मिझोरामचे कोण आहेत? लाल दोहमा हे मिझोरामचे सीएम आहेत. छत्तीसगडचे कोणते आहेत? छत्तीसगडचे सीएम हे विष्णू देवरा हे छत्तीसगडचे आहेत. राजस्थानचे कोणते आहेत? भजनलाल शर्मा हे राजस्थानचे सीएम आहेत. मध्य प्रदेशचे सीएम कोणते आहेत? मोहन यादव हे सगळे लक्षात आता मित्रांनो. हे सगळे 2024ला सगळे इलेक्शन झालेत. आपल्या पोलीस भरतीला याच्यापैकी एवढ्यापैकी एक किंवा दोन मार्कला कोणत्याही पेपरामध्ये विचारतो. लक्षात होता मित्रांनो. प्लीज मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करत चला. मित्रांनो, आपण आज भारतातील महत्त्वाचे वारसास्थळे बघूया. हे पोलीस भरतीला काही महत्त्वाचे ते कोणत्या पण मुंबई पोलीस कोणत्या पोलीस भरतीला विचारत असतात. बघा मित्रांनो, एलिफंटा लेणी हे कुठे आहे? ते महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे. एलिफंटा लेणी हे महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. हे जागतिक वारसा स्थळामध्ये केव्हा करण्यात आले मित्रांनो? 1983ला याला दाखल करण्यात आले होते. आणि एलोरा लेणी ही लेणी कुठे आहे? हे महाराष्ट्रामध्ये आहे. हे कुठे आहे एलोरा लेणी? हे मुंबई या ठिकाणी आहे. अजिंठा लेणी कुठे आहे मित्रांनो? हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस हे कुठे आहे? हे मुंबईमध्ये आहे. मुंबई या ठिकाणी आहे. CST छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल हे कुठे आहे? मुंबई या ठिकाणी आहे. सांचीचा स्तूप कुठे आहे मित्रांनो? सांचीचा स्तूप हे मध्य प्रदेश इंदोर या ठिकाणी आहे. सांचीचा स्तूप हे मध्य प्रदेश इंदोर या ठिकाणी आहे. इंदोर हे स्वच्छता संरक्षणमध्ये आपल्या भारतातील पहिले स्वच्छ शहर आहे मित्रांनो. हे पण लक्षात राहू द्या. खजुराहो मंदिर हे कुठे आहे? हे मध्य प्रदेशमध्ये आहे. मध्य प्रदेशमध्ये खजुराहो मंदिर आहे. भीमबेटका हे गुहा हे कुठे आहे? हे पण मध्य प्रदेशमध्ये आहे. कोणार्कचे सूर्य मंदिर हे कुठे आहे? हे ओडिसा या ठिकाणी आहे. कोणार्कचे सूर्य मंदिर हे ओडिसा या ठिकाणी आहे. मानस वन्यजीव अभयारण्य कुठे आहे? हे आसाम या ठिकाणी आहे. मानस वन्यजीव अभयारण्य हे आसाम या ठिकाणी. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे कुठे आहे? हे पण आसाममध्ये आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे आसाममध्ये आहे. हुमायूंचा कबर कुठे आहे? हुमायूंची कबर हे
दिल्ली या ठिकाणी आहे. हुमायूंची कबर हे दिल्ली या ठिकाणी आहे. लाल किल्ला कुठे आहे? हे दिल्ली या ठिकाणीच आहे. दिल्ली या ठिकाणी. कुतुब मिनार कुठे आहे? हे पण दिल्ली या ठिकाणीच आहे. दिल्ली या ठिकाणी आहे. महाबोधी मंदिर हे कुठे आहे? हे बिहार या ठिकाणी आहे. बिहार या ठिकाणी आहे. मुघल शहर हे कुठे आहे? मुघल शहर हे फतेपूर सिक्री हे उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे. फतेपूर सिक्री हे उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे. ताजमहल आग्रा या ठिकाणी उत्तर प्रदेश या ठिकाणीच आहे. आग्रा किल्ला कुठे आहे? हे पण उत्तर प्रदेश या ठिकाणी. आग्रा किल्ला आणि ताजमहल कुठे आहे? हे उत्तर प्रदेशमध्ये आहे. नंदा देवी राष्ट्रीय उद्यान हे उत्तराखंड या ठिकाणी आहे. उत्तराखंड या ठिकाणी नंदा देवी राष्ट्रीय उद्यान आहे. दार्जिलिंग हिमालयन रेल्वे हे कुठे आहे? हे पश्चिम बंगालमध्ये आहे. दार्जिलिंग हिमालयन रेल्वे हे पश्चिम बंगालमध्ये आहे. सुंदरबन राष्ट्रीय उद्यान हे कुठे आहे? हे पश्चिम बंगालमध्येच आहे. सुंदरबन राष्ट्रीय उद्यान हे पण पश्चिम बंगालमध्ये आहे. जुन्या गोव्याचे चर्च हे कुठे आहे? हे गोवा या ठिकाणी आहे. गोवा या ठिकाणी आहे. केवलादेव राष्ट्रीय उद्यान हे कुठे आहे? हे राष्ट्रीय उद्यान आहे. हे राजस्थान या ठिकाणी आहे. राजस्थान या ठिकाणी. पट्टाडक्कल ग्रुप ऑफ मॉन्युमेंटल हे कुठे आहे? ते कर्नाटक या ठिकाणी आहे. विठ्ठल स्वामी मंदिर हे कुठे आहे? हे पण कर्नाटक या ठिकाणी आहे. कर्नाटक या ठिकाणी आहे. हम्पी ग्रुप ऑफ मॉन्युमेंटल हे कुठे आहे? मेटल्स हे कुठे आहे? हे कर्नाटक या ठिकाणी आहे. कर्नाटक या ठिकाणी आहे. बृहदेश्वर मंदिर तंजावर हे कुठे आहे? हे पण तमिळनाडूमध्ये आहे. तमिळनाडू या ठिकाणी आहे. महाबलीपुरमचे मंदिर हे कुठे आहे? हे तमिळनाडू या ठिकाणी आहे. महाबलीपुरमचे मंदिर हे तमिळनाडू या ठिकाणी आहे.